वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाचं आपण स्मरण करून त्याला अशी प्रार्थना करूया की सगळे कार्य निर्विघ्नपणे आमचं पार पडते आणि आमची नवीन सुरुवात छान होते आहे. सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. उषाजी इथे आशीर्वाद द्यायला आले आणि मला असं वाटतं मराठीत आपल्याला कळतं, त्याच्यामुळे मराठीत बोलण्याचं मी आणि पुण्याला आवडतं मराठीत बोलते. तर उषाजी इथे आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि आमचं तिघांचंही भाग्य म्हणजे की आज आपण सर्व इथे आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले, शुभेच्छा द्यायला आलेल्या. सर्वप्रथम मी प्रज्ञाजींच्या मावशी ज्या आहेत त्या इथे आलेल्या नाही, उपस्थित नाही होते, पण त्यांचे पण आभार मानते. त्यांनी फोनवरून कृपया त्यांना कळवावं आणि कारण त्यांनी इतकी छान जागा, अगदी मोक्याची जागा आम्हाला इथे त्यांनी उपलब्ध करून दिली एका चांगल्या कार्यासाठी. आणि त्यांनाही मला असं आश्वासन द्यायचं आहे की तुम्ही आम्हाला ज्या विश्वासाने ही जागा दिली आहे त्याच विश्वासावर म्हणजे त्याच विश्वासाने आम्ही याचं जतन करू आणि एक छान आपल्याला आनंद होईल असं कार्य इथे या वास्तवात पार पडेल. त्यानंतर मला मनापासून आभार मानायचे ते प्रज्ञाजी, डॉक्टर प्रज्ञाजी आणि राजेश यांचे, कारण त्यांच्यामुळे मी इथे आज आलेली आहे. एक आमची फक्त 6 महिन्याची ओळख आहे, पण असं वाटतं की खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. मला पुण्यामध्ये येऊन फक्त 1.5 वर्ष झालंय आणि त्यानंतर 6 महिने आम्ही दोघी एकमेकांना ओळखतो. क्लासच्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आमची दोघींची ओळख झाली आणि त्यांनी मला तेव्हाही विचारलं, मॅडम तुम्ही ऑफलाईन क्लासेस घेता का? तर साधारण कोविडच्या काळापासून मी ऑनलाईन क्लासेस घेते आणि मग मी त्यांना असं म्हटलं की नाही, माझ्या थोडी घरची जबाबदारी वगैरे आहे, मुलं आहेत, मुलगा लहान आहे किंवा सासूबाई असतात घरी, तर मला जरा ऑफलाईन अशक्य वाटतं, तर आपण ऑनलाईन कंटिन्यू करू. तर त्याही तयार झालं आणि दोघांनी पण मला 1-2दा विचारलं की आपण ऑफलाईन घ्यायचे क्लासेस सुरू करायचे का, आणि आम्ही तुम्हाला जागा बघण्यामध्ये किंवा सगळी मदत आम्ही करू. आणि त्यांनी त्यांचा शब्द राखला आणि इतकी छान जागा त्यांनी मला दाखवली आणि अर्थातच इतकी छान जागा मिळाल्यावरती कोण नाही म्हणणार. मला पण एक छान संधी वाटली आणि असं वाटली की आपण ऑफलाईन क्लासेस सुरू करूया. आणि असा हा आमचा छोटासा प्रवास. एक थोडंसं म्युझिकल बॅकग्राऊंड किंवा म्युझिकल प्रवास याबद्दल मी थोडंसं आपल्याशी संवाद साधू इच्छिते. लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि साधारण 3ऱ्या वर्गात असताना म्हणजे गाण्याचे क्लासेस माझ्या बहिणीने, मोठ्या बहिणीने मला घातलं. आवाज चांगला आहे म्हणून. त्यावेळी असं होतं की आवाज चांगला असेल तरच क्लासला जायचं किंवा सुरात गात असेल तरच जायचं. तर तिने घातलं आणि मलाच स्वतःला एक आवड निर्माण झाली. एक राग झाल्यावर दुसरा राग काफी झाला की मग भिंपला शिकूया, भिंपला झालं वागेश्वर शिकूया, असं करत करत तो प्रवास पुढे गेला आणि माझं संगीत विषयात पूर्ण झालं आणि माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन BSc झालं. MSc म्हणजे MSc फर्स्ट इयर झालं आणि एक त्यावेळी आपण असं मनात एक इच्छा होती की आपण लेक्चरशिप करू, म्हणजे MSc झाल्यावर PhD करू आणि दोन्ही याच्यात म्हणजे गाण्यात आणि सायन्समध्ये, आणि नंतर मग म्हणजे आपण जॉब वगैरे करू, लेक्चरशिप करू, असं एक डोक्यात होतं. आणि त्याप्रमाणे MSc ला ऍडमिशन मिळाली. फर्स्ट इयर झालं, पण MSc सेकंड इयर असताना एक छोटीशी एक घटना घडली, म्हणजे फार गंभीर घटना घडली. आमच्या कुटुंबियांवर खूप मोठा आघात झाला. माझी आई, तिला अचानक ब्रेन हॅमरेजचा स्ट्रोक म्हणजे झाला आणि त्यामुळे ती पॅरालिटिक झाली आणि इतकं सडन ते म्हणजे इतकं अचानक घडलं सगळं. आणि माझं तेव्हा म्हणजे साधारण जानेवारीची ती गोष्ट आणि माझी एप्रिलमध्ये परीक्षा होती फायनल MSc पार्ट 2ची आणि आई जवळपास 15-20 दिवस ICU मध्ये होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की आता आपलं शिक्षण आता आपल्याला इथे बंद करावं लागेल, असं ड्रॉप घेऊयात आपण पुढच्या वर्षी बघू. पण माझे वडील त्यावेळी म्हणे नको, ड्रॉप नको घेऊ, तू दे परीक्षा, आईला बरं वाटलं. आणि मग त्यानंतर खूप कठीण परिस्थिती आमच्या घरामध्ये होती, कारण आई आजारी पडल्यामुळे मग घरचं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आपली जबाबदारी माझ्यावरच आली, कारण घरी माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं, भाऊ बंगलोरला होता आणि त्यामुळे ती सगळी जबाबदारी सांभाळता कॉलेज, मग फायनल प्रिलिम्स वगैरे असं सगळं सुरू होतं आणि मी खूप अस्वस्थ होती, आतून घाबरलेली होती म्हणा, नर्वस होती म्हणा. एकदा आईला तसं झाल्यामुळे आता पुढे काय, असं सगळं खूप टेन्शन होतं घरात. आणि वडील नुकतेच रिटायर्ड झाले होते, त्याच्यामुळे आर्थिक पण थोडंसं टेन्शन होतं. तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की त्यावेळेला म्युझिक थेरपी हा शब्द नव्हता, पण त्याचा मी उपयोग केला. म्हणजे त्यावेळेला मी
संजीव अभ्यंकर, पंडित संजीवजी अभ्यंकर किंवा पंडित जसराज यांचे गोरख कल्याण, विशेषतः कल्याण ठाण्यातले. म्हणजे त्यावेळेला मला माहित नव्हतं, पण मला ते आवडायचे राग, म्हणून बागेश्री वगैरे असे काही राग मी सतत ऐकत होते. साधारण अर्धा तास रोज ऐकायचं, मग कामाला लागायचं किंवा अभ्यासाला लागायचं. असा एक माझा म्हणजे एक ज्याला म्हणूया टाइम टेबल सेट झाला आणि त्यातून एक विलक्षण शांतता मला लाभली. म्हणजे सगळे राग, या रागांचं किंवा आपण जे म्हणतो क्लासिकल मध्ये काय किंवा गाण्यामध्येच काय जादू आहे ते आपल्याला आपलं मन शांत करतं आणि मन शांत झालं की आपण कुठलेही कार्य व्यवस्थित पार पाडू शकतो. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि त्यावेळेला असं म्हणतो ना, जग आपल्याला जवळून कळतं. तर आईला मी जेव्हा फिजिओथेरपी सेंटरमध्ये घेऊन जायचे तेव्हा छोटी छोटी मुलं, ज्यांचे कधी कोणाचे ऍक्सिडेंट झाले आहे किंवा लहान मुलं किंवा तरुण स्त्रिया आणि अगदी 20-25 वर्षाच्या मुली असं, आणि सगळे अपंग वगैरे झालेले आणि फिजिओथेरपी करतात. ते दृश्य फार भयंकर होतं मला बघायला. पण गाण्यामुळे माझं बऱ्यापैकी हिलिंग ज्याला आपण म्हणूया ते झालं. आणि आश्चर्य म्हणजे मी MSc ची परीक्षा दिली एप्रिलमध्ये आणि मी पूर्ण पहिली आली युनिव्हर्सिटीतून. आणि हे सगळं जे झालं ते शक्य झालं ते मला असं वाटतं की गाण्यामुळे शक्य झालं. आणि मग मी नंतर असं ठरवलं की आता आपण गाण्यामध्येच आपलं करिअर करूया. मग माझं लग्न झालं, त्यानंतर 20 वर्ष आम्ही बंगलोर येथे होतो. माझा जो काही एक्सपिरियन्स आहे, वर्क एक्सपिरियन्स, तो सगळा बंगलोरचा आहे. बऱ्याच शाळांमध्ये किंवा छोट्या मुलांना मी विशेष जास्त लक्ष देऊन शिकवलं, साधारण 3-4 वर्षाची मुलं. कारण त्यांचं ते एक छान एज असतं की ज्या एजमध्ये तुम्ही त्यांना जे शिकवाल ते पटकन ते ग्रास्प करतात. तर लहान मुलांपासून ते वयाच्या 77-78 वर्षाच्या लोकांना मी गाणं तिथे शिकवलं. महाराष्ट्र मंडळातल्या ते अध्यक्ष त्यावेळेच्या बंगलोरच्या स्मिताताई कुंशे यांना मी शिकवलं. त्यानंतर डॉक्टर प्रकाश आपटे IIMचे हेड होते, ते त्यांच्या मिसेस डॉक्टर कांचन आपटे या पण माझ्या स्टुडंट राहिलेल्या आहेत. त्यानंतर इंडियन आयडल अकॅडमीमध्ये मला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला आणि बरेच स्टुडंट्स, त्या लोकांना मी बॉलिवूड शिकवलं, बॉलिवूडचं क्लासिकल प्लस बॉलिवूड असं दोन्ही मिक्स करून शिकवलं. आणि आज सगळे स्टुडंट जे आहेत ते खूप छान परफॉर्म करतात त्या बॉलिवूडमध्ये. माझा एक जो स्टुडंट आहे प्रशांत पांडे, तो सर्जरीचा लिरिसिस्ट आहे. आता त्याला अवॉर्डही मिळालं आणि IIMचं. आणि अजून एक आहे सौरव रॉय म्हणून, तोही बॉलिवूडमध्ये आहे. असे बरेच लोक, असे स्टुडंट काही फॉरेनला आहेत आणि अजूनही ते आहेत, म्हणजे संपर्कात आहे किंवा ते आठवण काढतात. आणि त्यानंतर मध्ये कोविडचा काळ आला 2020 मध्ये आणि त्यानंतर मग ऑनलाईन क्लासेस सुरू ठेवले. पण त्याच्यामागे उद्देश हाच होता की आपल्याला जो फायदा संगीताचा झाला तो इतरांनाही व्हावा. आता एक एक्झाम्पल सांगते की आपण छोट्या बाळाला जेव्हा झोपवतो तेव्हा आपण अंगाई गीत गातो आणि अंगाई गीत गायल्यावर ते रडणारं बाळ शांत होतं. याचा अर्थ काहीतरी त्या गाण्यात असलं पाहिजे ना, शक्ती किंवा त्या बाळाला ते शांत करतं. म्हणजे लहानपणी त्याचा तसा उपयोग होतो. मग थोडं 2 ते 10 या वयामध्ये, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे की 2 ते 10 मध्ये म्हणजे वयाच्या जेव्हा ते छोटे असतात त्यावेळेला तुम्ही त्यांना मोल्ड करू शकता. म्हणजे तुम्ही त्यांना क्लासिकल शिकवू शकता आणि ते छान ते ग्रास करतात. तर जरूर त्यांना गाणं शिकवायला हवं, कारण एका कलेपासून आपण त्यांना वंचित ठेवायला नको. कारण मनुष्याकडे असायलाच हवी. म्हणजे बाकी तुमचं लौकिक शिक्षण किंवा तुमचा जॉब जरी वेगळा असला तरी एखादी कला तुम्हाला नक्की यायला हवी. तर 2 ते 10 आणि याच्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं. जर का तुम्ही त्यांना गाणं शिकवलं तर त्या वयात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा लर्निंग कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे, आणि विशेषतः मी या वयामध्ये मुलांना श्लोक